मिस्टर जॅकेट मंत्री नेहमी जॅकेटचा विचार करतात, त्यांना शेतकऱ्याचा फाटका कुर्ता दिसत नाही। आमदार रोहित पवारांचा कृषी मंत्री कोकाटेंवर हल्लाबोल। मुंबईसह राज्यात पावसाळ्यात अनधिकृतपणे ताडी विक्री, अनेक ठिकाणी केमिकल टाकून ताडीची विक्री। आमदार मनीषा चौधरींकडून सभागृहात मुद्दा उपस्थित। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरणार, महिला अत्याचारावरूनही प्रश्न विचारणार। विरोधक सभागृहात पुन्हा होणार आक्रमक। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। इंग्रजी कामकाज पत्रिकेवर मुनगंटीवार यांचा आक्षेप, मराठी भाषेला अभिजात दर्जा, मग पत्रिका इंग्रजीत का? इंग्रजीत पत्रिका हवी त्यांना ब्रिटन पार्लमेंटला पाठवा। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे। मनीषा कायंदे काय बोलली मला माहित नाही, पण एखाद्या सदस्याने मुद्दा मांडला तर त्यांनी आपलं मत मांडावं आणि त्याची चौकशी करावी। सुधीर मुनगंटीवारांचं विधान। विरोधी पक्षाने एका बाबतीत लक्ष दिलं पाहिजे की पोलीस तथ्याच्या आधारे शोध घेतात, पण यात विरोधक सरकारवरचं खापर फोडतात। सुधीर मुनगंटीवारांची आदित्य ठाकरेंवर टीका। भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल तर चौकशी होईल आणि काही आढळलं तर त्वरित काढून टाकण्यात येईल। सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। भाजपमध्ये कोणावर अन्याय होत नाही, निदान मला तरी हा प्रश्न विचारू नका। भाजपच्या नेत्यांमध्ये अन्याय होत असलेल्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवारांचं विधान। प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रेम करण्यास विरोध नाही। मुंबई शहर आहे, इथे अनेक ठिकाणचे लोक राहतात। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत। नाना पटोलेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये गँगवॉर सुरू आहे का? महापालिका एवढा मोठा खर्च का करत आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा। नाना पटोलेंचा प्रश्न। धारावी पुनर्वसनात जे अपात्र ठरणार आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग योजना राबवली जाणार। जी जागा अदानीला देण्यात येणार आहे ती जागा देवनार डम्पिंगची आहे। नाना पटोलेंचं विधान। कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी? गावी जाताना आधी तिकीट काढून देखील ते कन्फर्म होत नाही। 2-3 मिनिटात तिकीट बुकिंग संपून जातात। भास्कर जाधव यांनी सभागृहात मांडली कोकणी माणसाची व्यथा। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर फसवणुकीचा आरोप। 82 वर्षीय आजीची फसवणूक केल्याचा आरोप। आजीची 17 एकर जमीन हडपल्याचा आरोप। अहिल्यानगरमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांचा महिलांसोबत दारू पिऊन डान्स। महिलांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील व्यक्तीकडून राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मनसेची धडक। केदार सोमण यांना दिलं पोलिसांच्या ताब्यात। मनसे कार्यकर्त्यांचा सोमण यांच्या घराबाहेर राडा। ठाकरेंच्या शिवसेनेचे मामा राजवाडेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश थांबवला। सुनील बागुल यांचा पक्षप्रवेश देखील थांबवला। संजय राऊतांच्या एक्स पोस्ट नंतर पक्षप्रवेश थांबवला। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आज सुनावणी। पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी। कोल्हापुरात गडहिंग्लज इथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पशुसंवर्धन विभागाला निर्देश। कोल्हापुरात वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची चोख व्यवस्था। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दर्शन रांगेत जाऊन वारकऱ्यांची भेट। वारकऱ्यांच्या अडचणींची घेतली माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने नियुक्ती। मामा राजवाडेंची हकालपट्टी। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कारवाई। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा। अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीत वाद। माजी आमदार देवेंद्र भुयार यांची भाजप पदाधिकाऱ्याला धमकी। देवेंद्र भुयार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गृहमंत्री अमित शहा आजपासून पुणे दौऱ्यावर। अमित शहांच्या हस्ते उद्या पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण होणार। गणेश गीतेंची भाजपात घर वापसी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश।
राजभवनात महिला बालविकास विभागाच्या योजनांसंदर्भात बैठक पार। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी वन स्टॉप सेंटर आणि मिशन शक्ती योजनांचा घेतला आढावा। यावेळी मंत्री आदिती तटकरे उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला सितारे जमीन पर चित्रपट। नागरिकांना चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन। दिव्य फाउंडेशनच्या वतीनं 15 शाळेतील विशेष विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाचं स्क्रीनिंग। महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा। संजय राऊतांचं सोहळ्यासाठी ट्विटमधून आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर। विठ्ठल रुक्मिणी मातेचं घेणार दर्शन। परभणीत शिक्षकांच्या बायोमेट्रिक उपस्थितीबद्दल मनसेचं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन। तत्काळ बायोमेट्रिक उपस्थिती लागू करण्याची मागणी। यवतमाळमधील पोहरादेवी येथील नंगारा म्युझियम सर्वांसाठी खुलं करा। जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही कार्यकर्ता राहणार नाही। गिरीश महाजनांचा दावा। कोणावर कसलाही दबाव नाही। आगामी काळातही काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेक पक्षप्रवेश होणार। महाजनांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यास विरोधक संपतील। ठाकरेंच्या सेनेच्या चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। 600हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस आयडीद्वारे नियुक्ती। शिक्षण संचालकाच्या समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात माहिती समोर। पुण्यातील सोसायटीत घुसून तरुणीवर अत्याचाराची घटना संतापजनक। मुली आताही घरातही सुरक्षित नाहीत। आरोपीला चौकात फाशी द्या। समाजसेविका तृप्ती देसाईंची मागणी। महसूल विभागातील प्रतिनियुक्ती पदावरील 29 अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश। अधिकारी वेळेवर दाखल न झाल्यास निलंबित होणार। यवतमाळमधील चिखलवर्धा पाटापांगरा मार्गाची दुरावस्था। सततच्या पावसामुळे रस्त्याची चाळण। वाहन चालक आणि नागरिकांना त्रास। मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी। पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेवर प्रवासी संख्येत वाढ। जून महिन्यात 52,57,000 प्रवाशांनी केला प्रवास। बुलढाणा जळगाव जामोद ते नांदुरा मार्गावरून एसटी बसची नव्या पुलावरून वाहतूक। बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय। प्रशासनाने लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रमुखपदी सुनील अंबुलकरांची वर्णी। पोलीस अधीक्षकांकडून अशोक लांडेंची उचल मागणी। बुलढाण्यातील टिपू सुलतान चौक ते तेलगुनगर रस्त्याची दुरुस्ती तसेच इक्बाल नगर परिसरातील विकास कामांची देखील मागणी। अल मदिना फाउंडेशनचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पालघरच्या वाडा तालुक्यात विद्यार्थ्यांचा वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास। पाण्यात पडून अपघात होण्याची शक्यता। बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पूल बांधून मिळावा। ग्रामस्थांची मागणी। कोल्हापुरात आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना दिल्या सूचना। गोंदियातील पांगोली नदीवरील पुलाची दुरावस्था। पुलावर जीवघेणा प्रवास अद्याप सुरूच। पुलावर पडलं मोठं भगदाड। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्या। नागरिकांची मागणी। नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीच्या पात्रात वाढ। धरणातून 8,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूल जवळील रस्त्याची दुरावस्था। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या निषेधार्थ नागरिकांचं रस्त्यावर झोपत लक्षवेधी आंदोलन। सांगलीत औदुंबर इथे एनडीआरएफ कडून कृष्णा नदीत पूर बचाव प्रात्यक्षिक। नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीत बचावाच्या दृष्टीनं मार्गदर्शन। कोल्हापूरमध्ये रस्ता नसल्यानं रुग्णांना बैलगाडीचा आधार। गुडघाभर चिखलामुळे नागरिकांना त्रास। गरोदर महिला विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात हाल। रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिम शहरात घंटागाडी असताना नागरिकांकडून रस्त्याच्या शेजारी कचरा टाकला जातोय। सार्वजनिक ठिकाणी घाण दुर्गंधीमुळे रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता। सोलापूर शहरात भुयारी गटारीची कामे सुरू। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली कामाची पाहणी। काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना। रत्नागिरीतील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडला।
पुलासाठी 23 कोटी 75 लाख रुपये मंजूर, अधिकचे 20 कोटी रुपये आवश्यक. 30 गावांसाठी हा पूल महत्त्वाचा. एसटी कर्मचाऱ्यांची 2600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वैधानिक देणी अद्याप थकीत. सरकार निधी कधी देणार? श्रीरंग बर्गे यांचा सरकारला सवाल. 100% सौर प्रकल्प स्थापन केलेल्या गावांची स्पर्धा. स्पर्धेत विजेता मॉडेल सोलर विजेलला 1 कोटी रुपयांचं बक्षीस. बुलढाण्यातून 15 गावांचा स्पर्धेत सहभाग. हिंगोली शहरात बोगस इंग्लिश स्कूल. शाळेची नोंदणीच नसल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. मागील 2 वर्षांपासून विनापरवाना शाळा सुरू. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्कॉलरशिप पोर्टलचं अनावरण. 50,000 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. महिन्याभरात स्कॉलरशिपचे पैसे होणार जमा. जालन्यात शेतकऱ्यांसह महिलांचं जलसमाधी आंदोलन. वादातून केदारखेडा येथील शेतात जाणारा रस्ता अडवल्यानं आंदोलन. रस्ता मोकळा करून देण्याची प्रशासनाकडे मागणी. पैठणमधील जायकवाडी धरणात 7,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू. धरणातील पाणीसाठा 45% पोहोचला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण. पावशी शेलटेवाडीतील घरांमध्ये घुसलं पाणी. गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार कायम. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. पेरणीला देखील वेग. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप. 48 बंधारे अद्यापही पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत, मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरात जोरदार पाऊस. पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद. प्रवाशांची पाण्यातून वाहतूक. पुणे शहरासह घाटमाथ्यावर पावसाची संततधार. खडकवासला धरणातून 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे उघडले. कौंडण्यपूर येथील मानाची रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात उत्साहात दाखल. विठ्ठल नामाचा जयघोषात पालखीची विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण पार. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. परिसर भक्तिमय. संत तुकाराम महाराज पालखी आज बोरगाव इथून पिराची कुरोली इथे मुक्कामी पोहोचणार. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्या एकत्रित एकाच मार्गावर तोंडले भोंडले या ठिकाणी भेटणार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज पालखी दुपारी तोंडले भोंडले या ठिकाणी एकत्र येणार. या ठिकाणी बंधू भेटीचा सोहळा. सोहळ्यानंतर माऊलींची पालखी भेंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी होणार. सांगलीच्या शिराळा तालुक्यात भात रोप लागणीला वेग. धुळवाफ पेरणी न होऊ शकल्यानं शेतकऱ्याकडून चिखलात पेरणी. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. फळपीक विमा योजनेच्या कालावधीत मुदतवाढ. पीक विमा काढण्यासाठी 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. वाशिममध्ये रोहींकडून नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी मात्र त्रस्त. प्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू. पाटण तालुक्यात भात लावणीला सुरुवात. अहिल्यानगर शहरात लव्ह जिहादची घटना. युवतीची फसवणूक करून आंतरधर्मीय विवाह केला. पीडितेकडून गुन्हा दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क विभागाची अवैध ठिकाणांवर धडक कारवाई. 14,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकूण 229 गुन्ह्यांची नोंद.
अकोल्यातील अकोटमध्ये सावत्र वडिलांनी केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या. हत्येचं कारण स्पष्ट, पोलिसांकडून आरोपीला अटक. बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात 78 बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 गुन्ह्यांची वाढ. पाली रिसॉर्टमध्ये अश्लील व्हिडिओ फिल्म शूट करून पॉर्न साईटवर विकणाऱ्या पती पत्नीला अटक. गोरेगावमधून आरोपींना अटक. बदलापूरमध्ये वृद्धाची नाल्यात उडी मारत आत्महत्या. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडमध्ये मुलानेच केली आईची हत्या. तरनळी गावात मुलाची आईला लोखंडी पाईपने मारहाण. डोक्यात मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू. नंदुरबारमध्ये शहादा शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. भर दिवसा टवाळखोरांनी काढली विद्यार्थिनींची छेड. विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. शहरात दामिनी पथक केवळ कागदावरच का, प्रश्न निर्माण. धाराशिवमध्ये बँक मॅनेजरकडून चोरीचा बनाव. बँकेतील 25 लाख रुपयांची रक्कम लंपास. पोलीस तपासात प्रकार समोर. पोलिसांकडून मॅनेजरला अटक. रक्कम देखील जप्त. कोल्हापूरमध्ये कोर्टाच्या धाकाने वृद्धांना लुटणाऱ्या आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाची कारवाई. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतील हत्येच्या गुन्ह्यातील 14 वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक. 1,000 रुपयांच्या वाहतून आरोपीने केली होती हत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.